हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून डोसा बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे। हे आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। रवा जर मोठा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून घेतले की व्यवस्थित असा बारीक होऊन जातो। त्यामुळे डोसा बनवण्यासाठी आपल्याला परफेक्ट असं टेक्स्चर त्याचं बनून जातं। हे पहा, निवडून स्वच्छ केलेला रवा घेतला आहे मी अर्धी वाटी। हे सर्व आपल्याला मिक्स केलेलं एका मिक्सरमधून एकजीव करून घ्यायचं आहे फिरवून, आणि मग त्यापासून आपल्याला डोसा बनवायचा आहे। ह्या तुम्हाला हवा असले तर दही घाला किंवा ताक घाला, काहीही घालून तुम्ही बनवू शकता। आता आपलं हे साहित्य मिक्सरमधून फिरवून झालं आहे। आता हे भांड्यात काढून घेऊ आपण। आता ह्यात आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही मिरच्या करू शकता, थोडी कोथिंबीर आणि चिरलेला कांदा। तुम्हाला घालू वाटला तर घाला, नाही तर स्किप करू शकता। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला ह्यातच। आता हे मिश्रण आपल्याला डोशाला ज्या प्रकारे बनवतात त्या प्रकारे बनवून घ्यायचं आहे। हे आता हाताने मिक्स करून व्यवस्थित झाले। आता ह्यात पाणी घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। हे पहा, अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर बनवून तयार झालं आहे। थोडं पातळच करायचं आहे आपल्याला, का तर अजून एक 5 मिनिटं ह्याला मुरून द्यायचं आहे, जेणेकरून त्यातला रवा जो आहे तो व्यवस्थित फुलला पाहिजे। त्यासाठी पहिला आपण ह्याला 5 मिनिटं सेट व्हायला ठेवून देऊ। आता 5 मिनिटं झाले आहेत, आपण पाहू डोशाचं पीठ कशा प्रकारे झाले आहे। हे पहा, पातळ करून देखील हा पीठ घट्ट झालंय। आपल्याला एवढं घट्ट ठेवायचं नाही आहे, थोडं पातळ बनवायचं आहे। ज्या प्रकारे पेपर डोसा असतो त्या प्रकारे आपल्याला हे डोसे बनवायचे आहेत, त्यामुळे थोडं पातळच आपल्याला पीठ घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही पीठ कपाने वाटीने मिक्स करून घेऊ शकता। आता आपला तवा गरम करायला ठेवला आहे। आता तवा आपला गरम झाला आहे, त्यावर थोडे पाणी शिपडून घेऊया, म्हणजे आपल्या तव्याचं टेम्परेचर नॉर्मल होईल। आणि ह्यावर आता आपल्याला हा डोसा सोडून घ्यायचा आहे। पातळ एकदम पीठ असं करायचं आहे आपल्याला डोशासाठी, जास्त घट्ट करायचं नाही आहे। आता ह्याला चव बाजूने आपण तेल सोडून घेऊ आणि 5 मिनिटं असं व्यवस्थित त्याला शेकून देऊया। आपल्याला डोसा हा पूर्णपणे हाय फ्लेमवर शेकून घ्यायचा आहे, आणि डोसा सोडताना सुद्धा हाय फ्लेमच ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून आपला डोसा खालून व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे। आणि जर डोसा तुम्हाला बनवताना काही अडचण येत असेल तर तुम्ही यात इनो किंवा सोडा घालू शकता, आणि त्याने डोसा बनवू देखील शकता तुम्ही। हे पहा, डोसा असा व्यवस्थित असा सोडला गेला पाहिजे, म्हणजे आपला डोसा व्यवस्थित असा खालून शेकला गेला आहे। आता हा डोसा आपण थोडा पलटी घालून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने कमी गॅसवर थोडंसं शेकून घेऊया, म्हणजे हा आपला परफेक्ट असा डोसा बनवून तयार झाला आहे। हे पहा, आता दुसऱ्या बाजूनेही आपला डोसा व्यवस्थित असा भाजला गेला आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण हा डोसा बनवू शकतो। हा पहा, एकदम जाळीदार, किती जाळी छान अशी पडली आहे। हे पहा, अशा प्रकारे जाळीदार डोसा बनवण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका।
चिनीक डोसा मी बनवून दाखवते. तव्यावर परत पाणी टाकायचं, तवा स्वच्छ पुसून घ्यायचा, परत गॅस मोठा ठेवायचा आणि त्यावर हे बॅटर सोडून द्यायचं. अशा प्रकारे ह्याच्या कड्या सुटल्या जातात आणि त्याला साईडनं असं हळूहळू उचलून आपण पलटी मारून घेऊ. अशा प्रकारे हे आपले डोसे बनवून तयार होतात. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेतले आहेत.